साधारणपणे बघितलं तर 3 निवडणुका आहेत. मुंबईची एक निवडणूक आहे, नाशिक विभागाची आहे आणि कोकण विभागाची आहे. मला खात्री आहे की साधारणपणे प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो आपापले उमेदवार निवडून आणण्याचा. पण महायुतीमध्ये काम करत असताना एका बाजूला शासनाच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक लोकहिताची कामं करणं हा एक भाग, आणि दुसऱ्या बाजूला या निवडणुकांना सामोरं जात असताना प्रत्येक उमेदवार हा आपापल्या पद्धतीनं मतदारांपर्यंत पोचत आहे. मला खात्री आहे की महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना या निवडणुकीमध्ये यश निश्चितपणाने प्राप्त होईल. आज पदवीधर, कोकण पदवीधर या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मी इथं आलेली असताना मला निश्चितपणाने खात्री आहे की जसं नुकत्याच पार पडलेल्या 32 रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार सुनीलजी तटकरे साहेबांना या सबंध जनतेने पुन्हा एकदा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली, तशाच पद्धतीनं महायुतीचे उमेदवार म्हणून निरंजनजी डावखरे हे या निवडणुकीला सामोरं जात आहेत. या मतदारसंघातून लढवण्याचा अनुभव हा त्यांना साधारणपणे गेल्या 12 वर्षापासूनचा आहे. ही त्यांची 3री वेळ आहे पदवीधरची निवडणूक लढवण्याची, आणि एक अतिशय सुशिक्षित, त्याचबरोबर पदवीधर मतदारांचे प्रश्नांची जाण असणारा असं हा आमचा उमेदवार आहे. गेल्या 12 वर्षापासून सातत्याने सभागृहामध्ये वेगवेगळे पदवीधरांच्या निगडीत असणारे प्रश्न मांडणं, शिक्षकांच्या निगडीत प्रश्न मांडणं, शाळेच्या संदर्भामध्ये मूलभूत धोरण राबवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका, असे अनेक काम हे त्यांच्या हातून झालेले आहेत. आणि मला खात्री आहे की विजयाची हॅट्रिक ही निश्चितपणाने महायुतीच्या उमेदवाराची ही या ठिकाणी होणार आहे. मी सर्व मतदार बंधू भगिनींना पहिलं तर आवाहन करीन की त्यांनी त्यांच्या मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजवावा. कुठलाही पदवीधर जो मतदार आहे यांनी आपली नाव नोंदणी ज्यांनी केलेली आहे त्यांनी मतदानापासून वंचित राहू नये, असंच आव्हान मी या निमित्ताने करीन. जरीही पावसाचे दिवस असले तरी निश्चितपणाने आज साधारणपणे जर आपण बघितलं तर हा मतदारसंघ, या मतदारांची संख्या साधारणपणे 2 लाख इतकी झालेली आहे. त्यामुळे 6 वर्षापूर्वी याची संख्या ही साधारणपणे 1,15,000 1,20,000 होती. त्यामध्ये या वेळेला अधिकची वाढ होऊन साधारणपणे 2 लाख इतकी ही संख्या झालेली आहे. त्यामुळे निश्चितपणाने एका विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणं जितकं अवघड आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने अवघड हे काम आहे, कारण 5 जिल्ह्यांचं मिळून त्यांना पदवीधर मतदारांचं प्रतिनिधित्व करायचं आहे. आणि ती संधी महायुतीचे उमेदवार निरंजनजी यांना मिळेल अशी मला खात्री या निमित्ताने व्यक्त करायची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.